एकदा हे इम्पोर्टेड खोटं आजोबांना विकलं गेलं की मग काही प्रॉब्लेमच नाहीये. मग गंगेत घोडे नाले, मग सगळा प्लॅन पुढे माझा आणि एक्झिक्युशन. आता पहिल्यांदा आवाज कोणाचा येतोय त्याच्यावरनं कळेल की खोटं विकलं गेलंय का नाही गेलंय. अरे यार, राम 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 राम. ओके फाईन, स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. समीर, कुठला डम या सर या डम. आजोबांनी जेसिकाला घराबाहेर काढलं. डम. काय म्हणाले आजोबा? आजोबांनी आपल्या प्लॅनला आणि जेसिकाला इथे राहायला परवानगी दिली आहे. देणारच होते. मला माहिती होतं आपला प्लॅन कसा फुल प्रूफ होता. डिम. कितने क्यूट है ना आजोबा. क्यूट? हाँ, क्यूट. मैंने जाते ही उन्हें हग किया. हाँ, मिठी मारली, पापा दिला आणि पाया पडली. काही म्हणाले नाहीत आजोबा? म्हणाले ना. काय म्हणाले आजोबा? अतिथि देवो भव. क्या बात है जेसिका, थैंक यू सो मच. वाओ, अब तुम्हें हमारा अगला काम करना है. घर के बाकी सदस्यों से मिलना है. आपको पता है ना घर में कौन कौन है? हाँ, सिमी काकू, मिथिला काकू, सत्यजीत काका, विश्वजीत काका एंड पिकाचू. परफेक्ट, वेरी गुड. जाओ. संदीप, मैडम ने गेस्ट रूम मध्ये घेऊन जा. बेबी, तुम मेरे साथ जाएंगी? I have a couple of meetings left. I'll finish those and I'll come. मुझे तो सब मिलना चाहिए. बाद में मिलेंगे, काम खत्म करने के बाद मिलेंगे. ओके बेबी. यस, ऐक ना, चिडू नको यार. हे बघ, मला माहिती आहे ह्या सगळ्या खोटेपणामुळे तू थोडा चिडला असेल, पण काय करणार यार. ऑफिसमध्ये अचानक तो बुके कुठून आला? बरं, त्यात ती जेसिका पण म्हणाली की मला घरी यायचंय. म्हणून डायरेक्ट घरी घेऊन यायचं. अरे मग काय करणार यार. हे बघ, म्हणजे सिमी काकू तर नेहाला ओळखते ना. समजा सिमी काकूने नेहाला फोन केला आणि नेहाने उलट विचारलं की काय काकू जेसिका कशी आहे, तर मग काय सगळा भांडाफोड होईल ना आपला. गॉड समीर, हे आता इतकं गुंतागुंतीचं होतंय ना, मला खरंच आता भीती वाटते. हे सगळं नीट होईल ना समीर? अरे यार, आय नो, पण थोडं माझ्यासाठी सहन कर ना यार, प्लीज. हे बघ, मी हे सगळं तुमच्यासाठीच करतोय ना यार. तू फक्त माझ्या प्लॅन वरती विश्वास ठेव. ओके, तू आता फक्त माझा ऐक. तिला घरातल्या सगळ्यांना भेटवायला ने. ओके, कारण ते घरातले सगळे आपली केस स्ट्रॉंग करणार आहेत. ओके. देवा, सांभाळून घे रे बाबा, प्लीज. काय चाललंय? काय करताय तुम्ही? काय नाही, मिठी मारली, तेही बाजूने, काही गैर नाहीये त्यात. मिठी मारली आणि गैर नाही असं म्हणतोय तू? आसपास लोक असतात, ऑफिसचा स्टाफ असतो, कोण काय विचार करेल आणि मी काय विचार करायचा? हे बघ, शेवटी लोक मला येऊन विचारणार आहे. तुझं असं वागणं मला नाही चालणार. तुझी गाठ माझ्याशी आहे. नेहाताई, अगं पण इथे ऑफिस मधलं कोणीच नाहीये. ही तर आपली सोसायटी आहे ना. पण तरी असं बरं दिसत नाही ना. तुझ्या चाळीतली लोक डेंजर आहेत. आधी तो यश, मग ते बंडू काका आणि आज ही. नाही रे, नेहाताई खूप भारी आहे, पण आज नक्कीच ऑफिस मध्ये काहीतरी लोचा झालाय. जाऊ दे, तू जा, बाय. राहू दे ना, परत यायचं कोणतरी. आई, सांग ना काय झालं. आई, सांग ना काय झालं. काय नाही. आई, काय
मला पण नाही सांगणार. परी अगं किती प्रश्न, नाही सांगायचंय मला. माझ्यावर कशाला चिडचिड करतेस? परी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि किती प्रश्न विचारते. नाही मूड माझा, नाही सांगायचं तुला, आणि सगळं तुला सांगणं गरजेचं आहे का? ठीक आहे, मी पण तुला काही सांगणार नाही. परी, परी, हाय हनी. अशी जुनी क्लायंट काय गळ्यात पडून बाबू शो नाव करणार आहे का? हनी हनी हा, हे हानी, नक्कीच काहीतरी प्रकरण असणार. यश सर माहितीये ना कसे ब्लँक झाले होते. कितना अच्छा है. वेलकम टू द फैमिली. वाओ यार, तुम्हें आज भी मुझे खुश करना आता है. आई एम गोइंग टू स्टे एट द पैलेस. आता ही पॅलेस मध्ये राहणार म्हणजे यशला परत गुंडाळणार. कसा यश हिच्या प्रेमात पडला ना देव जाणे. काय झालं? काय कशाला बोलवलंय? मीटिंग 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 आहे घरात. कसली? कसली कसली मीटिंग आहे? तुला माहिती नाही का कसली मीटिंग आहे ती? घरात सगळ्या माहित्या गोळा करायचं फक्त काम करत असतेस ना तू. सांग तिला कसली मीटिंग आहे. नाही सांगितलं तर मॅडम चिडणार आहेत तुझ्यावरती. बोलणार तुला का वाटेल तर रागवणार त्या. म्हाताऱ्यानेच बोलवलं असणार. मला तर काही कळतच नाही काय चाललंय याचं. फवानी बोलवलंय का? कोणी बोलवलंय? काही सांगणार आहे की नाही? तुम्हालाही माहित मी नाही बोलवलंय. हा? हाय हाय, नमस्कार. नमस्ते. जेसिकाला सगळ्यांना भेटायचं होतं. जेसिका? जेसिका. मैं और यश बहुत पुराना दोस्त है. हम रिलेशन में भी था. फिर कुछ मिसअंडरस्टैंडिंग हुआ, हम अलग हो गए.